अपूर्ण इच्छा. रात्री 11:30 वाजले होते. संपूर्ण गाव झोपेच्या अधीन होतं. बाहेर वारा गोंगावत होता आणि त्या वाऱ्यात सोनालीच्या अंगावरचे केस हलके हलके उडत होते. ती खिडकीजवळ उभी होती. हातात मोबाईल होता आणि स्क्रीनवर एकच नाव झळकत होतं, प्रशांत कॉलिंग. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. लग्न होऊन 4 वर्ष झाली होती, पण तिच्या आयुष्यात प्रेम नावाची गोष्ट उरलीच नव्हती. नवरा संदीप बँकेत नोकरी करत होता. रोज सकाळी ऑफिस, संध्याकाळी मोबाईल, टीव्ही आणि शांत रात्री. सोनालीने अनेकदा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला होता, आपण थोडं वेळ एकमेकांसाठी काढूया ना. पण प्रत्येक वेळी उत्तर तेच, काय राहिलंय आता, लग्न, जबाबदारी, संसार. ती हळूहळू एकटी पडत चालली होती आणि अशाच एका दिवशी ती प्रशांतला भेटली. तो तिच्या ऑफिसात नवीन आलेला प्रोजेक्ट मॅनेजर होता. 30 वर्षांचा, हसरा, बोलका आणि शब्दांमध्ये एक गोड जादू होती. पहिल्यांदा त्याने, मॅडम, तुम्हाला हा रिपोर्ट पाठवू का, असं विचारलं आणि तिच्या डोळ्यात एक चमक आली. ते दोघं रोज थोडं थोडं बोलू लागले, कामाच्या निमित्ताने, मग कॉफीच्या निमित्ताने. सुरुवातीला ती स्वतःला समजावत होती, हे फक्त ऑफिस फ्रेंडशिप आहे. पण एक दिवस त्याने हातात तिचं नाव असलेली छोटीशी चॉकलेट दिली आणि म्हणाला, तुमच्या हसण्यात एक शांत वादळ आहे सोनाली. त्या रात्री सोनालीला झोपच आली नाही. तिला वाटलं कोणीतरी तिच्या आतल्या वेदनेला ओळखलं आहे. हळूहळू मेसेजेस वाढले, नजरा बदलल्या आणि त्यांच्या भेटी ऑफिसच्या बाहेरही सुरू झाल्या. एका संध्याकाळी पावसात भिजत ते दोघं एका कॅफेत बसले होते. तिच्या ओठांवरून पाणी टिपकत होतं आणि प्रशांत तिच्याकडे बघत म्हणाला, मी तुला पाहिलं की जग विसरतो आणि तू. ती काही बोलली नाही, पण तिच्या ओठांवर एक हळवी थरथर होती. काही सेकंदांचं मौन झालं आणि मग तिचा हात त्याच्या हातात गेला. तो क्षण जादुई होता, पण त्याच क्षणात तिने एका सीमारेषेचं उल्लंघन केलं. त्या दिवसानंतर त्यांचं नातं वेगळं झालं. भेटी आता गुप्त झाल्या, कॉल्स रात्रीचे, मेसेजेस डिलीट करण्याचे. सोनालीला अपराधीपणाची जाणीव होत होती, पण प्रेमाची तहान तीव्र होत चालली होती. प्रशांतने तिच्या मनात पुन्हा जगण्याची आशा निर्माण केली होती. पण वेळ जसजसा गेला, प्रशांत बदलू लागला. तो कधी कॉल उचलत नसे, तर कधी उत्तर द्यायला टाळाटाळ करत असे. सोनाली विचारायची, काय झालं तुला, आणि तो फक्त म्हणायचा, ऑफिसचं प्रेशर आहे. पण एक दिवस सोनालीने पाहिलं, प्रशांत एका तरुण मुलीसोबत कॅफेत होता आणि तिच्या केसांतून बोटं फिरवत होता. त्या क्षणी तिच्या आत काहीतरी मोडलं. ती रडली. तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो म्हणाला, सोनाली, तू लग्न झालेली आहेस, मला आता प्रॉब्लेम नकोत. हे वाक्य तिच्या हृदयावर जणू सुरा फिरल्यासारखं होतं. ती त्या रात्री घरी गेली आणि आरशात स्वतःकडे पाहत रडत राहिली, मी काय केलं, प्रेमात की पापात. काही दिवसांनी ती शांत झाली, पण तिच्या मनात रागाचं बीज पेरलं गेलं होतं. एक रात्री तिने प्रशांतला भेटायला बोलावलं. ती म्हणाली, आपण शेवटचं एकदा भेटूया, मग मी कायमचं दूर जाईन. प्रशांत आला. ती शांत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्थिरता होती. त्यांनी बराच वेळ बोललं आणि मग तिने त्याला सांगितलं, मी तुला माफ करते, पण माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, आता मी तुला विसरणार आहे. प्रशांत हसला, गुड, तेच बेस्ट आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना एका हॉटेलमध्ये एका मुलाचा मृतदेह सापडला. प्रशांतचा. मृतदेहाजवळ एक चिठ्ठी होती. त्याने माझं प्रेमखेळ म्हणून घेतलं. मी त्याला झोपताना पाहिलं आणि माझ्यातलं मरण जागं झालं. त्या चिठ्ठीवर कोणाचं नाव नव्हतं, पण CCTV फुटेजमध्ये सोनाली दिसली होती. ती अटक झाली. चौकशीत ती म्हणाली, मी त्याला मारलं नाही, मी फक्त त्याच्याशी शेवटचं बोलायला गेले होते. पण पुरावे तिच्या विरोधात होते. केस कोर्टात गेली आणि न्यायाधीशांनी तिला 7 वर्षांची शिक्षा ठोठावली. जेलमध्ये ती दररोज एक वहीत लिहायची, प्रेम केलं मी, पण चुकीच्या माणसावर. मला प्रेम हवं होतं, पण मला मिळालं फसवणूक. 7 वर्षांनी ती बाहेर आली. तिचं घर, संसार, सगळं संपलं होतं. संदीपने घटस्फोट घेतला होता. तिच्या आईवडिलांनी तिचं नावही घ्यायचं बंद केलं होतं. ती आता एका आश्रमात राहायची आणि तिथल्या मुलींना एकच गोष्ट सांगायची, प्रेम म्हणजे आग आहे, जर ती सत्यावर पेटली तर जीवन उजळतं, पण जर ती खोट्यावर पेटली तर सगळं जळून जातं. रात्री ती अजूनही खिडकीत उभी राहते आणि वारा वाहतो तेव्हा तिला प्रशांतचा आवाज ऐकू येतो, सोनाली, तू मला माफ केलंस का. ती हसते, पण तिच्या डोळ्यात पाणी असतं. अपूर्ण इच्छा. एक अशा स्त्रीची कथा जी प्रेमात हरवली, पण सत्याने तिला गिळलं. विवाहबाह्य संबंधात गुंतलेल्या प्रत्येकाच्या मनात ही कथा थरकाप उडवेल. जेलचे गज मागे पडले आणि सोनालीने बाहेर पाऊल ठेवलं. 7 वर्षांच्या तुरुंगवासानंतर ती पुन्हा मोकळ्या हवेचा श्वास घेत होती. पण त्या श्वासातही एक जळका वास होता, अपराधाचा, तिरस्काराचा आणि एकटेपणाचा. तिच्या डोळ्यात आता ना प्रेम होतं, ना राग, फक्त एक शांत, थंड नजर. घर नाही, नाते नाही, नाव नाही. ती पुण्याच्या एका महिलांच्या आश्रमात राहायला गेली, जिथे समाजाने फेकलेल्या बायकांसाठी आसरा होता. ती शांतपणे काम करू लागली, स्वयंपाक, कपडे धुणं, इतरांना शिकवणं. पण रात्री मात्र तिला झोप लागत नव्हती.
प्रत्येक वेळी डोळे मिटले की प्रशांतचा चेहरा दिसायचा, त्याचा मृतदेह, त्याचं निशब्द हसू, त्याचं "सोनाली, मी फक्त खेळत होतो" हे वाक्य. ती प्रत्येक रात्री वहीत लिहायची, प्रेमाने मला जखमी केलं, पण अपराधाने मला ठार मारलं. एक दिवस आश्रमात एक माणूस आला, नाव होतं राघव जोशी. तो समाजसेवक होता, वय 40च्या आसपास, पण व्यक्तिमत्वात एक स्थैर्य, डोळ्यात दया आणि ओठांवर नेहमी शांत हसू. तो महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचा प्रकल्प सुरू करणार होता. सोनालीला त्याच्याशी काम करावं लागलं. पहिल्यांदा भेटल्यावर तो म्हणाला, "मी तुमच्याबद्दल ऐकलं आहे, पण माझ्यासाठी भूतकाळ म्हणजे फक्त शिकवण, पुढे बघा." सोनाली काहीच बोलली नाही, पण त्याच्या शब्दात प्रामाणिकपणा होता, जो तिला वर्षानुवर्षांनी पहिल्यांदा जाणवला. हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढला. राघव शांतपणे ऐकायचा आणि सोनालीला पहिल्यांदा कोणीतरी न्याय न करता ऐकून घेत आहे असं वाटायचं. तो म्हणायचा, "प्रत्येक माणसात काहीतरी तुटतं, पण काहीतरी बांधण्याची ताकदही असते." ती त्याच्याकडे पाहायची आणि विचार करायची, हा माणूस खरंच इतका चांगला आहे का? काही महिन्यांत दोघं खूप जवळ आली. राघव तिच्या वेदना समजून घेत होता आणि सोनाली त्याच्या एकटेपणात प्रकाश बनत होती. एक दिवस राघवने तिला विचारलं, "तू माझ्यासोबत राहायला येशील का? लग्नाचं नाही म्हणत मी, पण आयुष्य पुन्हा सुरू करूया." सोनाली गप्प राहिली. तिचं मन म्हणत होतं, "पुन्हा नको, पुन्हा नाही." पण त्याचवेळी तिच्या आतली रिकामी पोकळी म्हणत होती, "कदाचित यावेळी खरं प्रेम आहे." ती त्याच्यासोबत जायला तयार झाली. राघव तिला पुण्याच्या बाहेरच्या एका छोट्या घरात घेऊन गेला. शांत परिसर, हिरवळ आणि रात्री झाडांच्या फांद्यांवरून वारा हळूच कुजबुजायचा. पहिले काही दिवस सोनालीला स्वर्गासारखे वाटले. राघव तिची काळजी घ्यायचा, तिच्यासाठी चहा बनवायचा, तिचं लिहिलेलं वाचायचा. पण मग एके रात्री काहीतरी विचित्र घडलं. ती उठली आणि पाहिलं, राघव खोलीत नव्हता. तिने आजूबाजूला पाहिलं आणि दरवाजाबाहेर मंद प्रकाश दिसला. ती बाहेर गेली आणि तिचं हृदय थबकलं. राघव अंगणात एका छोट्या मूर्तीसमोर उभा होता, हातात काही जुन्या छायाचित्रांच्या राखेसारख्या वस्तू. तो काहीतरी पुटपुटत होता, "ती माझी आहे, ती माझीच राहिली पाहिजे." सोनाली घाबरली. ती मागे सरकली, पण जमिनीवर तिच्या पायाखालचं काडी तुटलं आणि आवाज झाला. राघव वळला, त्याचे डोळे लाल झाले होते. तो म्हणाला, "तू जागी आहेस?" ती थरथरली. "राघव, हे काय आहे?" तो थोडा वेळ शांत राहिला, मग म्हणाला, "तू मला गमावू शकत नाहीस. तुला माहीत आहे का मी कोण आहे?" सोनाली मागे सरकली. तो हसला आणि म्हणाला, "तू प्रशांतला मारलंस, बरोबर, पण तू माझं प्रेम मारलं नाहीस." तिचं रक्त गोठलं. ती म्हणाली, "काय, काय म्हणालास तू?" तो पुढे आला, त्याच्या हातात राख होती. "मी प्रशांतचा भाऊ आहे. मी तुझ्याजवळ आलो कारण मला माहीत होतं तू एकटी आहेस. मी तुला समजून घेतलं, पण आता तुला माझ्या वेदनेचा अनुभव द्यायचा आहे." सोनाली किंचाळली, पण राघवने तिचा हात पकडला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेडसर शांतता होती. ती सुटण्यासाठी झगडली. त्याने तिला भिंतीवर ढकललं आणि म्हणाला, "तू माझ्या भावाला संपवलंस, आता मी तुला असंच जगू देणार नाही." सोनालीने जवळचं लोखंडी दिवटं उचललं आणि त्याच्या डोक्यावर आपटलं. तो खाली कोसळला. ती रडत होती, थरथरत होती. "देवा, हे काय चाललंय माझ्या आयुष्यात?" ती घराबाहेर धावली. रात्र काळोखी होती. मागून राघव कराहत उठत होता. ती जंगलात गेली, थांबली नाही. पण ती मागे वळून पाहिली तेव्हा राघवचा चेहरा पुन्हा दिसला, रक्ताळलेला, पण डोळ्यात अजूनही तोच वेडेपणा. तिने पोलिसांना कॉल केला, पण जेव्हा ते आले तेव्हा त्या घरात कोणीच नव्हतं. ना राघव, ना त्याचा काही पुरावा, फक्त अंगणातली राख आणि एक फिकट झालेलं फोटो, प्रशांत आणि राघव एकत्र हसताना. पोलीस म्हणाले, "मॅडम, हे घर वर्षभरापासून रिकामं आहे." ती स्तब्ध झाली. "पण मी इथे राहत होते, तो माझ्यासोबत होता." पोलीस एकमेकांकडे बघू लागले. त्या रात्री सोनाली आश्रमात परत आली. पण ती आता एक वेगळी स्त्री झाली होती. तिचे केस पांढरे झाले होते, डोळ्यात नेहमी भीती, आणि ती स्वतःशी बोलायची, "तो अजून इथेच आहे, मी त्याला विसरू शकत नाही." ती पुन्हा वही उघडते आणि लिहिते, "प्रेम कधी मरत नाही, ते सावली बनून परत येतं, आणि मग ते तुला जिवंत खातं." समाप्त? कदाचित नाही, कारण सोनालीच्या वहीत अजून एक पान उघडायचं बाकी आहे, ज्यावर लिहिलं आहे, "राघव मला पुन्हा भेटला, पण यावेळी स्वप्नात नाही." ही होती अपूर्ण इच्छा, भाग 2. राखेतून उठलेली सावली. एक अशी कथा जी प्रेम, अपराध आणि भूतकाळ यांचं जाळं बनते.